चौगुले यांचं इथे थोड्याच वेळात आगमन होणाऱ्या व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये। आपण कुणालला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देऊया आणि मी व्यासपीठावर सन्माननीय सूर्यकांत पाटील साहेबांना विनंती करतो की सर्वप्रथम आपण त्याला कॅप द्यायची आहे कुणाल तारेकरला। मॅन ऑफ द मॅच कुणाल तारेकर या संघाचा संघनायक म्हणून सुद्धा काम पाहतोय टीम पारगाव आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू कुणाल तारेकर। त्यानंतर मी हरेश भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान चिन्ह द्यायचं आहे या स्पर्धेची आठवण। मॅन ऑफ द मॅच अभिनंदन कुणाल। त्यानंतर मी विश्वनाथ शेठ मस्कर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे मेडल त्याला आपण प्रदान करायचं आहे कुणाल तारेकरला। Here goes Ujjwal Gaurav. Misses tapping dead ball signal from umpire Jay Pawar. त्यानंतर मी संदीप पाटील यांना सुद्धा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ती फळांची टोकरी सुद्धा कुणाला द्यायची आहे आणि अप्रतिम घड्याळ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते। रायगड असोसिएशन संस्थापक रवींद्र दादा भोईर यांच्या शुभ हस्ते मी देत आहोत। तर अभिनंदन कुणाल, सर्वांचे मनपूर्वक आभार, सर्व मान्यवरांचे आभार। आपण वळूया लगेचच आमच्या कमेंट बॉक्समध्ये, पण त्या अगोदर निश्चित आव्हानांचा उल्लेख करेन कमलाकर ठाणगे पिंपळासचे, त्यानंतर नरेंद्र पाटील वडूनवगरचे, महेश चौगुले वडूनवगरचे आणि त्याचबरोबर बंड्याबाई सुद्धा वडूनवगरचे, जे मात्र खूप मोठ्या प्रमाणात इथे मात्र आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आले, स्पर्धेचा आनंद घेत आहेत। सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। थँक्यू सो मच। Thank you so much, Prasad. Sir, one without loss. Pratik, loose bottom and push. Square up the offside. The fast and furious bowler, Ujjwal Gaurav, opened the bowling attack from Vadunavgar. Here we go. Long run up to the wicket now. Charging from here. Facing him batsman, Pranav Patil. Burst to Pranav. Beauty, beauty. Edge of the bat roll is in the fly slip. Two without loss. आमच्या एवन जोडीचे आमचे एवन गायक प्रकाशजी चौगुले यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं। मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीचे एवन गायक प्रकाशजी चौगुले आपल्याला सन्मानपूर्वक या व्यासपीठावर आमंत्रित करतायत। आमची एवन जोडी सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। Thank you, More sir. This time once more covers this time loose bottom and push to mid on and with the stroke batsman through for one, runs coming in form of single and three without loss. Team Jayadurga Rohinjan B. अगदी पहिल्या बॉलपासून गोलंदाज चांगल्या रिदममध्ये पाहायला मिळत आहे। उज्ज्वल मोठे फटके खेळण्याची अजिबात मुभा देत नाहीये। Wonderful telecast comes to you from GTC. Here goes Ujjwal. Goes to Prano, it's in the air, could be caught, man under it, Girish is there, and finally Prano Patil on his way. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल। थँक्यू। मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीचे एवन गायक प्रकाशजी चौगुले यांना विनंती असेल आमच्या सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं। New batsman in Suraj Matre, but this is the shaky start here from team Rohinjan B. निराशाजनक सुरुवात पाहायला मिळते। गोलंदाजी फार चांगल्या लाईन आणि लेंथवर केली आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज उज्ज्वल पाटीलनं, उज्ज्वल गुरवने, आणि त्यामुळेच त्याला यश देखील प्राप्त झाले। 4 चेंडू फेकून झाले, धावसंख्या फक्त 3 धावा। Here goes Ujjwal. Ball this time goes his back foot, forcing Daz ball equally stop at mid on, and there will be no run. I think it has been a very, very tidy bowling from Ujjwal Gaurav. खूप चांगली फील्डिंग, मिडॉनला खेळाडू अतिशय दक्ष,
Dinesh Chogle is the captain, one of the experienced captain, challenge Junior Express and one of the great all-rounder. Here goes Ujwal. Ball this time, ball is a balloon in the air. Ujwal under it. Magnificent taken. Last one was a skied. And I think once more, Ujwal grew delighted there. सुकेसाठी निलेश पाटील निशाणा वाढवली अंधुर गावाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा Ajay, Vadunaugar won the toss. They are elected field first, but after first over, the right decision from captain because the opposition is struggle here. 3 for the loss of 2 wickets. गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत उज्ज्वलनं. खरं तर कॅप्टनला भरपूर विश्वास होता फ्रंटलाईन गोलंदाज उज्ज्वलवर आणि ते बऱ्याचदा आपण पाहिलेलं देखील आहे. त्याने ते करून दाखवलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कित्येकदा चांगली सुरुवात करून दिली आहे. एकदा तुम्हाला आठवत असेल सिटी क्रिकेटमध्ये सामन्याच्या पहिल्याच 3 चेंडूंवर 3 गडी बाद केले होते. वकी स्पोर्ट्स मापोली संघाच्या विरोधात प्रार्थना स्पोर्ट्सकडून खेळत असताना परशुराम टावरे स्टेडियममध्ये तो देखील एक मोठा विक्रम या गोलंदाजाच्या नावावर आहे. यस, खेल की शुरुआत होती भी 1 ओवर 3 Thank you. रन और 2 विकेट. एक अतिशय खुश खबर, आनंदाची खुश खबर खास फलंदाजांसाठी इथे दिलेली आहे आमचे लाडके गायक प्रकाशजी चौगुले यांनी. तर ती खुश खबर अशी आहे, स्वर्गीय लीलाबाई वासुदेव मडवी यांच्या स्मरणार्थ जो कोणी खेळाडू 5 तारखेपर्यंत फायनलपर्यंत जो कोणी खेळाडू जर या स्पर्धेत शतक ठोकेल त्याला रोख रक्कम 21,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक त्यांच्या स्मरणार्थ प्रकाश चौगुले जे प्रसिद्ध गायक आहेत आणि ज्या A1 जोडीचे A1 गायक आहेत त्यांच्याकडून हे 21 रुपयाचं आर्थिक पारितोषिक जाहीर केलं जाते. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बिल्कुल देखना है कि कोई शतक लगता है कि नहीं. BC4 सिटी क्रिकेट में बाली ट्रॉफी 2017 में अहमद बलेरे ने 28 गेंदों पे शतक लगाया था. खेल की शुरुआत होती भी दूर वाले छोर से गिरीश पाटिल. ओ बढ़िया गेंद विकेटों में थी. कोयबा थ्रो और बैट्समैन आउट. महाराष्ट्रात वाजलाय डंका खासदार कपिल पाटील साहेबांचा कपिल पाटील साहेबांचा कपिल पाटील साहेबांचा साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा असा समाज क्या बढ़िया निर्णय अंपायर जय पवार का. और सूरज मात्रे गोल्डन डक पे आउट हुए. कोई गेंद का सामना नहीं किया. कभी कभी ऐसा खेलने पे अजय मुझे लगता है कि खाया पिया कुछ नहीं, 12 आने का ग्लास तोड़ के आए. फार मोठं नुकसान. आधी 2 गडी पहिल्या षटकामध्ये त्यांनी गमावलेत आणि अशा प्रकारची चोटी धाव घेण्याची आवश्यकता नव्हती मला तरी असं वाटतंय. पण फलंदाजांनी तेथे तो विचार केला, धाव घेण्याचं ठरवलं त्यांनी. मात्र कौतुक करावं तेवढं कमी असेल गोलंदाज गिरीशचं. एक जबरदस्त ॲथलीट आहे. चेंडू टाकल्या रिलीज केल्यानंतर लगेच तो वेगानं धावत पुढेच गेला आणि लगेच चेंडू हातात घेतल्यानंतर अंडरआर्म फेक केली, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या, फलंदाज बाद. 3 धावांवर 3 गडी बाद झालेत. नाजूक अवस्था आहे या मॅचमध्ये. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन बी संघाची. रोहिंजन बी की नाजुक स्थिति. अभी अभी अम्बियोली से वडूनगर फाइनल जीत के आई है. उनका हौसला बुलंद है. और गेंदबाजी देखिए गिरीश को, गिरीश पाटिल को देख के हेनरी ओलंगिया की याद ताज़ा होती हुई जिम्बाब्वे के. इस मरतबा लॉन्ग वे शफल विकेटों के Thank ऊपर you. से चली गई. सवाल पूछा अंपायर अजीम अब्दुल्ले, टच से मस नहीं. थँक्यू. तर आमच्या गायक प्रकाश चौगुले साहेबांनी एक प्रेरणा दिली. आमच्या हरेशजी भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि सूर्यकांतजी पाटील आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते. तर शतक मारणाऱ्या खेळाडूसाठी त्यांच्याकडून संयुक्तरित्या 51,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. 5 तारखेपर्यंत जो खेळाडू शतक ठोकेल त्याला 51,000 रुपये सूर्यकांतजी पाटील आणि हरेशजी भोईर यांच्याकडून आणि आमचे गायक प्रकाश चौगुले यांच्याकडून 21,000 रुपये. म्हणजे टोटल जर आपण राशी पाहिली तर तब्बल 72,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक शतक ठोकणाऱ्या खेळाडूसाठी. जितेश पाटिल ने स्वीप कर दिया वहां पर. गेंद लॉन्ग लेग और वाइडिश फाइन लेग के बीच में 4 रन. आणि ह्या सामन्यातील हा पहिला कमजोर चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता, त्याचा योग्य वापर केलाय फलंदाजाने, योग्य फायदा उठवलाय.
डीपमध्ये तिकडे कुठलाही फिल्डर नव्हता. अजूनही पॉवर प्ले सुरू आहे. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यात. यस, वहाँ पे तमाम सीनियर जो खिलाड़ी हैं वो कुछ कहते हुए. डीप मिड विकेट पे तालुका क्रिकेट के सबसे अच्छे फील्डर केतन पाटिल. बॉल लेकिन नो बॉल. ये रहता है जब आपकी किस्मत खराब हो तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी काट ले. चूक घडली आहे गिरीश पाटीलकडून. खूप जास्त वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न कदाचित त्याने केला असावा आणि तसाही तो वेगवान गोलंदाज आहे. जास्त जोर लावण्याच्या नादात बऱ्याचदा वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत हे घडतं, ओव्हर स्टेपिंग होते. यस, देखना चाहेंगे हम रिप्ले में साइड कैमरे से. कल भी एक अच्छा निर्णय दिया था देर रात जब मनोज भुईर ने ओवर स्टैपिंग किया था. ये देखिए क्या गजब की अंपायरिंग अजीम अब्दुल्ले. एक्सेलेंट टेलीकास्ट, एक्सेलेंट अंपायरिंग. कल भी इसी तरह मनोज भुईर को उन्होंने दिया था, रिप्ले दिखाया गया था. अजीम अब्दुल्ले, वाह 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 कराले. इस मर्तबा गेंद को लिफ्ट कर दिया है. पहले बाउंस पर 4 रन. ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा. ही जी सर्व गाणी आहेत ते आमचे प्रकाशजी चौगुले आणि आमच्या सोनाताई भोईर या सर्वांनी गायलेली आहेत, रचलेली आहेत, संगीतबद्ध केलेली आहेत आणि तेच आमचे गायक, लाडके गायक, आमचे एवन जोडीचे एवन गायक प्रकाशजी चौगुले यांनी अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूसाठी स्वर्गीय लीलाबाई वासुदेव मडवी यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 2100 रुपयाचं आर्थिक पारितोषिक जाहीर केलंय. 5 तारखेपर्यंत जो अर्धशतक ठोकेल त्याला 2100 रुपयाचं आर्थिक पारितोषिक त्यांच्याकडून. फ्रीड बॉलचा चांगला फायदा उचललाय फलंदाज जितेश पाटीलनं. हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. प्लेसमेंट चांगलं होतं. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्यातून बॉल काढला. गिरीश इस मर्तबा खड़े खड़े खेल दिया है. पीछे खिलाड़ी मौका भी दिया और छक्का भी दिया. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. काही जबरदस्त फटका, पूर्णपणे हाफवाली तर नव्हती आणि जसा तुम्ही उल्लेख केला खडे खडेच त्याने लॉफ्ट केला होता. टायमिंग अफलातून होतं, मात्र तरी देखील संधी निर्माण झाली होती. डिफिकल्ट कॅच जरूर होती परंतु चूक घडली आहे त्या ठिकाणी. बराच आतमध्ये फिल्डर होता परंतु हातातून बॉल निसटला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला षटकार या सामन्यातील पाहायला मिळतोय. रोहिंजन बीज संघाची धावसंख्या आता 18 वर जाऊन पोहोचली आहे आणि चुकीला माफी नाही. इस मर्तबा खींच के मारा है, एलिवेशन नहीं है. पीछे से तालुका क्रिकेट के बेस्ट फील्डर, लेकिन आज कैच उनसे भी गिर गया है. केतन पाटिल, मुझे तो लगता है कि जो ये बैट्समैन है लोग हाथों की लकीरों में नसीब देखते हैं. ये तो अपने माथे पे लक लगा के आए जितेश पाटिल. नशिबवान ठरतोय. नशिबाशी कदाचित त्याने हात मिळवणी केलेली असावी घरातून निघताना. 20 रन 3 विकेट 2 ओवर की समाप्ति के बाद. आज दोस्तों मराठी भाषा दिवस है. तमाम महाराष्ट्र के लोगों को, तमाम देश के लोगों को, देश के बाहर जो लोग मराठी बोलते हैं, जो लोग मराठी सुनते हैं, जो लोग मराठी समझते हैं, सभी को हार्दिक शुभकामनाएं. और इस शुभ अवसर पर रायगढ़ क्रिकेटर समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष कमेंटेटर संदीप पाटिल हैं, सलाहकार रविंद्र भुईर हैं, युवा सेना तालुका प्रमुख कल्याण विश्वनाथ मस्कर साहब हैं. खासतौर से हमारे कमेंटेटर संदीप पाटिल का बहुत ज़्यादा हार्दिक स्वागत. केतन पाटीलला तुम्ही पाहत आहात स्क्रीनवर. खरं तर आश्चर्याचा धक्का क्रिकेट रसिकांना बसला असेल की केतनच्या हातातून झेल निसटलाय परंतु डिफिकल्ट कॅच ही देखील होती. दोन्ही झेल डिफिकल्ट होते पण केतनने जे स्टँडर्ड सेट केलेले आहेत त्यामुळेच कदाचित क्रिकेट रसिकांना हा आश्चर्याचा धक्का बसला असेल की केतनच्या हातातून झेल कसा निसटू शकतो. यस, बिल्कुल सही कहा आपने. कुमार पाटिल, हमारे कमेंट्री बॉक्स में स्वागत है आपका. 2 ओवर की समाप्ति, रन बने 20, विकेटें गिरी है 3. आप देख रहे हैं क्रिकेट का अद्भुत शो. केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत. क्या रात है. इस रात की खूबसूरती और बढ़ती हुई इस मैच से.
नवीन षटकाला प्रारंभ करेल उज्ज्वल गुरव. दुसरं षटक असणारे उज्ज्वलचं. चांगली गोलंदाजी, स्टार्ट काय जबरदस्त केलाय त्याने. 3 धावा देत 2 गडी बाद केले पहिल्या षटकामध्ये. भटकी भी गेंद बैकफुट पे गए, फोर्स किया गेंद को लॉन्ग ऑन पे. 1 रन. केतन मौजूद थे. ये नहीं भूलना चाहिए कि नवगढ़ के पास जो बल्लेबाज है कम से कम 7 बैट्समैन जो किसी भी मैच का पासा पलट सकते हैं. लेकिन अब देखना है कि जो टीम है रोहिंजन वो कितने रन बनाती है. देखना है कि यहाँ पे बल्लेबाज रिस्क लेते हैं या नहीं. रिस्की बॉयज और पंड्या मैच को यूट्यूब पे देख रहे हैं, उनका भी स्वागत. इस मर्तबा इनसाइड आउट की कोशिश, गेंद आसमान में. कैच नंबर 4 छूटा है और ऐसे लग रहा है कि रात के खाने की चिकनाई वडू नवगढ़ के जो फील्डर्स हैं उनके हाथों में रहेगी. काही वेगळे डायलॉग्स देखील तुमचे असतात. जेल तेल ते जरी यस, बोलला आप तरी भी कह चालेल. सकते हैं कि मैं अक्सर कहता हूँ आप बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले. क्या बात आहे. केशात जेल आणि हातात तेल. केसांत. आज जागतिक मराठी राजभाषा दिन आहे. सर्वांना उज्ज्वल. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. अच्छी गेंद आगे रखा था, विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास. ये लेंथ अच्छी थी. गोलंदाजी तर पहिल्या बॉलपासून खूप चांगल्या लेंथ आणि लाईनवर करण्यात आलेली आहे. फलंदाजाला असं वाटलं की बॉल भरपूर आतमध्ये येईल, इनकटर असेल, परंतु नाही. चेंडूने लाईन हेल्ड केली. और आपने देखा कि गावदेवी वेले के कैप्टन और आगासन केजू मुंडे का एक्शन में देखेंगे. दोनों कैप्टन को लास्ट ऑफिशियल कॉल टॉस के लिए जुड़ जाना है. फिर खड़े खड़े खेले, पांव नहीं चले. अंपायर जय पवार का वाइड का इशारा. जय पवार का भी अजब अंदाज है. जब वाइड देते हैं तो ऐसा लगता है कि कोई खिड़कियों के पर्दों को खोल रहा हो. नक्कीच जय पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांचं पंचांचं पॅनल हे जात असतं. इसीलिए तो मैं कहता हूं कि अंपायरिंग में जय पवार, कमेंट्री में सुनील पवार, क्रिकेट में भावेश पवार और फिल्मों में ललिता पवार नचाते रहते हैं. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है. क्या गेंद मैदान के बाहर? नहीं. कैच नंबर 5 छूटा हुआ. 5वां कैच छूटा है. क्या चल रहा है मैदान में, क्या चल रहा है. ऐसे लग रहा है कि कैच लेने का मूड ही नहीं है वडू नवगढ़ के खिलाड़ियों का. देखिए अजय करत, क्रिकेट में मूड आपका चाहिए. भले से भाग्यश्री ने मैंने प्यार किया मैं कह दिया हूं कि मूड नहीं है. पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं होतं अंजूर संघाच्या खेळाडूंनी देखील अशा प्रकारच्या चुका केल्या होत्या. गावदेवी अंजूर संघाच्या खेळाडूंनी भरपूर झेल त्यांनी देखील ड्रॉप केले होते आणि त्याचा फटका त्यांना बसला होता त्या मॅचमध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है. गैप में गेंद ट्रैवल हो रही है, नहीं रोक पाएंगे और गेंद काउ कॉर्नर से जाती हुई 4 रन. सुकेसाठी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. Thank you. साऱ्या देशात तर नक्कीच या स्पर्धेसाठी आपण जे विविध स्टँड्स पाहतोय, आकर्षक बॅनर पाहतोय, ही जी सजावट पाहतोय, हे सर्व करणारे आमचे सुजित डिजिटल यांचं आमच्या एवन जोडीच्या बद्दल खूप चांगलं प्रेम आहे. सुरईचे आहेत आणि कुठलंही कार्य असू द्या, कुठलंही काम असू द्या, आमच्या एवन जोडीला प्राधान्य देऊन ते नेहमीच पूर्ण करत असतात. त्याबद्दल सुजित डिजिटल यांचं आम्ही एवन जोडीच्या वतीनं विशेष कौतुक आणि विशेष अभिनंदन करतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. खूप चांगला फटका. पावलांचा वापर करत असताना फ्रंटफुटला येत हा पोलचा वापर केलाय. चेंडूवर योग्य नजर होती शेवटपर्यंत आणि त्यामुळेच चांगलं टायमिंग साधता आलं. प्लेसमेंट देखील तेवढं छान होतं. बॉल बेल्स क्या जल उठी, बल्लेबाज का दिल जल उठा. विद्युत रोषणाईत उजळला नाही क्रिकेट. हो सुकेश टाकी, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. आपको लगता है कि आपने आपको हिमसेल्फ यॉक किया था वहां पर
बॅट्समॅनने मी देखील तेच बोलणार होतो. पुढे सरसावला आणि पहा स्वतःला यॉर्क करून घेतलंय. चेंडूची लाईन पूर्णपणे मिस केली. चेंडूच्या लाईनच्या वर बॅट फिरवली आणि चेंडू बॅटच्या खालून निघून गेलाय. एस्टेनना धडक देत असताना तिसरा फलंदाज बाद केलाय या सामन्यामध्ये उज्ज्वलनं. अप्रतिम गोलंदाजी. त्याचा स्पेल समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 12 धावा देत 3 गडी बाद केले. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 4 बाद 29. हिमसेल्फ यॉर्क का उदाहरण आपको चाहिए तो पहला आईपीएल का फाइनल देखिए. राजस्थान रॉयल के वॉटसन मुरलीधरन की गेंद पे जो हिमसेल्फ यॉर्क हुए थे वो उस आईपीएल की बेहतरीन गेंद थी. खोलवर टप्प्याचे चेंडू जेव्हा टाकले जातात तेव्हा बऱ्याचदा अशा गोष्टी घडत असतात. फलंदाज पुढे सरसावून खेळण्याच्या नादात स्वतःला यॉर्क करून घेत असतात. क्रिकेटचा पार्ट आहे. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतच असतात बऱ्याचदा आपण पाहतोय. परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 आहे. मला असं वाटतं की धावसंख्या एवढी वाईट नाही आहे, परंतु 4 गडी बाद झालेत. तर एक दुःखद घटना शहापूर तालुक्यामधील आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये, संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या परिवारामध्ये घडलेली आहे. काशीनाथजी भाकरे भारतीय जनता पार्टीसाठी खूप वर्ष त्यांनी झटत सेवा दिली. त्यांनी कार्य अविरत ठेवलं होतं. मात्र त्यांची आज प्राणज्योत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मावळली. भारतीय जनता पार्टीचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. त्यांना या संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांच्या परिवाराकडून आणि ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या परिवाराकडून, भिवंडी तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या परिवाराकडून आणि आमच्या येवन जोडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ओवर टू कमेंट्री बॉक्स. खेल की शुरुआत और लग रहा था 5 कैचेस जब आपने छोड़े तो उसका कुछ भुगतान तो रहेगा, लेकिन ये भुगतान कहाँ तक जाता है आइए सुनते. पिछले मैच में रन नहीं बन रहे 2 मैच से, और कहीं ना कहीं पिछले 5 दिनों से थोड़ा पिच में उछाल कम हुआ है. म्हणजे पहिल्या 3 षटकांमध्ये आपण काय पाहिलं तर जे क्षेत्ररक्षक आहेत वडूनगर संघाचे ते दयाळू आहेत, मात्र फलंदाज अति दयाळू पाहायला मिळाले. 4 फलंदाज बाद झालेत. 29 धावा धावफलकावर. 4थ्या षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज धीरज धुमाळे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. नवीन बॅटर वैभव पाटील मैदानात आलाय. विक्रम पाटील नुकताच बाद झालाय 7 धावांचं योगदान दिल्यानंतर. जितेश पाटील आणि वैभवची जोडी आता खेळपट्टीवर. लॉफ्ट करायचा होता. एलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये. वाईड ऑफ लॉंग ऑन फिल्डर तैनात. डीपमध्ये सिंगल मिळते त्या ठिकाणी फलंदाजाला. इथे एक पार्टनरशिप हवी आहे जयदुर्गा रोहिंजण बी संघाला. आणि तसाही क्रिकेटचा जो खेळ आहे सिद्दीकजी, पार्टनरशिप्सचा खेळ आहे. क्रिकेट की जिंदगी भी तो पार्टनर के सहारे ही चलती. ॲब्सोल्युटली ट्रू. शॉर्ट अंपोल जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त दिशा दाखवली होती बॉलला. डीप स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात होता गिरीश. आणखी एक सिंगल घेत असताना फलंदाज. या सिंगलनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे वैभवनं. जितेश पाटीलनं खूप चांगली बॅटिंग केली आहे. त्याला देखील नशिबाची साथ मिळाली आहे. 1 षटकार 2 चौकारांच्या मदतीनं 18 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय. फक्त 8 चेंडूंचा सामना केलाय. मात्र इतर फलंदाजांची त्याला देखील साथ हवी आहे. त्याचा देखील आता इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फास्ट अँड फ्युरियस बॉल. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा है आवाज. आइए देखते हैं किस तरह से अराउंड द लेग्स डंडा गया सैर करने. ये देखिए अजय, एक बात है कि क्रिकेट में कहा जाता है अच्छा बैट्समैन हुआ है जिसको पता है उसका ऑफ स्टंप का है, लेकिन टेनिस क्रिकेट में बहुत ज़्यादा बैट्समैन अराउंड दी लेग्स आउट होते हैं, तो उनको पता रहना चाहिए कि उनका लेग स्टंप भी कहाँ है. असं तुम्ही म्हणू शकाल, परंतु जे पहिल्यांदा तुम्ही आधी सांगितलं की ऑफ स्टंप तुम्हाला माहिती पाहिजे. ऑफ स्टंप माहिती असेल तर तुम्हाला तुमचा मिडल आणि लेग स्टंप देखील समजणार आहे. देखिए विकेट हैट्रिक के लिए एवन जोड़ी की तरफ से 3000 रुपये का इनाम है. लेजेंड एवन जोड़ी नीलेश पाटिल शुकेट डाकी. ये उत्साह बढ़ाने के लिए, ये इनकरेज करने के लिए दिया जा रहा है. फार भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाते धीरज धुमाळीच्या माध्यमातून. त्याला मिळणार हे पहिलं यश. निम्मा संघ गारद झालाय. 31 धावा धावफलकावर. नवीन बॅटर सुशांत.
धरून खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल स्क्वेअर आहे उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत थोडी भर पडते, 32 धावा धावफलकावर. सुशांत आणि वैभव आता खेळपट्टीवर आहेत. अक्षय अजूनही यायचा आहे, तो देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु फार जास्त विकेट्स आतापर्यंतच्या खेळामध्ये गमावलेल्या आहेत रोहिंजन बी संघानं. बिल्कुल विकेटों का जो डिपार्चर है वो थोड़ा ज्यादा नजर आ रहा है. स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड इन कडून गोलंदाजी होते. वरची कडा लागली आहे आणि डाईव्ह लगावत असताना एक अफलातून झेल. शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरने, राजाने कुठली चूक केली नाहीये. अप्रतिम कॅच. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्हा सहाय्यक. कैच पकड़ा है, क्या गजब का कैच पकड़ा है राजा ने. आइए देखते हैं. धुमाले की गेंद क्रीज के कोने से आए थे, ओ राइज हुई थी, ऊपर लगी, और ये देखिए वाह ताज नहीं वाह राज. वा कॅच. और कपड़े गंदे हुए तो सर्फ एक्सल है ना. काही सोपे सोपे झेल ड्रॉप होताना पाहिले आपण, काही अवघड झेल देखील ड्रॉप झाले. हा एक अवघड झेल होता, मात्र जबरदस्त कॅच. स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. सबसे बड़ी बात है कि वडूनगर आपको तो पता है एक बहुत मजबूत फील्डिंग साइड है, लेकिन आज जो फील्डिंग हुई है उस पे उनको चिंता की ज़रूरत है. कदाचित फ्लडलाईट्समध्ये जास्त ते खेळलेले नसतील या हंगामामध्ये, आणि त्यामुळे देखील टॉससाठी आमंत्रित करायचं आहे आणि या षटकानंतर सन्मान आहे. गावदेवी वेले ए के कैप्टन और आगासन के कैप्टन, लास्ट कॉल है टॉस के लिए आपको. आशिष पाटील मैदानामध्ये इन ॲट नंबर 8. डावाला सावरण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे, मात्र आक्रमक खेळण्याच्या नादात वारंवार झटके लागत आहेत. एका पाठोपाठ एक मोठमोठे धक्के या मॅचमध्ये आत्तापर्यंत लागलेत जयदुर्गा रोहिंजन बी संघाला. धावसंख्या 6 बाद 32. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज धीरज. ओह व्हॉट अ ब्युटी. पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर लेंथ बॉल होता, उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता. ब्यूटी कट के टिप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर भी आई थी, और देखिए पैर नहीं चले थे. अधूरे मन से पुश किया था. जहाँ मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. बॅट खाली आणण्या अगोदरच बॉल फलंदाजाला बीट करून निघून गेला, एवढा भन्नाट वेग होता. बॅक ऑफ लेंथ, जोरदार अपील, आणि यस इज गॉन, कॉट बिहाइंड. आणखी एक मोठा धक्का लागत असताना जयदुर्गा रोहिंजन बी संघाला. थँक्यू. थँक्यू. मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेचे A1 जोडीचे A1 शिलेदार, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर श्री सुकेश डाकी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण रायगड टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान सल्लागार आणि युवा सेनाचे कल्याण तालुका प्रमुख आदरणीय विश्वनाथ शेठ म्हस्कर यांचा महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची आपुलकीची ही उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ, आणि या स्पर्धेची गोड आणि अविस्मरणीय अशी आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. विश्वनाथ शेठचा देखील मोठा मित्र परिवार आहे आणि त्यामध्ये A1 जोडीचं देखील नाव आहे. तदनंतर आमच्या समालोचक असोसिएशनचे रायगड टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष श्री संदीप पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी आमच्या A1 जोडीचे A1 शिलेदार सुकेशजी डाकी यांना करतोय. त्यांना देखील महाराष्ट्राचं महावस्त्र, माईची आपुलकीची ही उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आणि अविस्मरणीय अशी आठवण सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान केला जातोय. तर दोस्तांच्या दुनियेतील राजा म्हणून आणि रायगड समालोचक असोसिएशनचे संस्थापक रवींद्रदादा भोईर आमचे परम मित्र यांचा देखील शुभ सन्मान A1 जोडीचे A1 शिलेदार सुकेशजी डाकी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर त्यांना देखील माईची आपुलकीची अशी ही उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण आपण पाहतोय ही क्रिस्टल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान. तदनंतर आमच्या
कुठल्याही कार्यक्रमासाठी ज्यांनी A1 जोडीला सदैव मदत केली. आज आपण जी गीतं ऐकतोय खासदार साहेबांची असतील, A1 जोडीच्या या स्पर्धेची असतील, ती सर्व गीतं ज्यांनी रचली, गायली, संगीतबद्ध केली ते आमचे सुपरहिट गायक प्रकाशजी चौगुले यांचा आदरपूर्वक सन्मानपूर्वक शुभ सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. त्याचप्रमाणे सुकेजी डाकी यांचे भाचे दर्शन पाटील आणि धनेश पाटील यांनी देखील पुढे यायचंय. आइए देखते हैं किस तरह से विकेट गिरा। आ बॉल मुझे मार बहुत देखा था, इन्होंने कहा आ बॉल मुझे मार। ये देखिए शरीर से टकराई, विकेटों पे लगी, प्ले डाउन हो गए। 8व्या विकेटचं पतन झालंय, अक्षरशः घसरगुंडी उडाली आहे या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये जयदुर्गा रोहिंजन बी संघाची. और आज जो हौसला वडूनगर का इसलिए बुलंद है कि तर आपण पाहू शकता आमचे भाचे कंपनी सुकेजी डाकी यांचे दर्शन पाटील गोंदवली आणि त्याचप्रमाणे धनेश पाटील गोंदवली यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तर मयूर सामाजिक संस्था आणि मयूर फाउंडेशन, मयूर पिसेकर फाउंडेशन यांचे सर्व मयूरजी पिसेकर आणि त्यांच्या समवेत त्यांचे इतर मित्र परिवार हे देखील इथे आमच्या A1 जोडीचे खास मित्र आहेत आणि ते देखील बदलापूरवरून दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणखी एक जबरदस्त बॉल गोलंदाज राजा पाटील कडून. राजाकडे देखील चांगला वेग आहे आणि गतवर्षीच्या महापौर चषकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी गोरसई संघाविरुद्ध केली होती. यस, और हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे चषक को अम्बिवली से अभी भी जीत कर आई है वडूनगर। बिल्कुल वहीं का परफॉर्मेंस देख रहे हैं। यस, मुझे याद है राजा ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय व्ही मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. फक्त सिंगल मिळेल फलंदाज प्रथम घरत आणि अक्षय पाटील 9व्या क्रमांकाचे फलंदाज खेळपट्टीवर. तर मयूर जगन्नाथ पिसेकर नक्कीच वडिलांनी वारसा दिला आणि तो मुलांनी जतन केला. सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, क्रीडा आणि एकंदरीत आता उद्योग क्षेत्रामध्ये देखील खूप अतिशय नामांकित असं व्यक्तिमत्व मयूरजी पिसेकर आणि त्यांचे बंधू यांचा देखील एक बदलापूर परिसरामध्ये एक चांगलं नाव उदयास येत आहे. उद्योजक आहेत आणि A1 जोडीचे खास A1 मित्र आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही थोड्याच वेळात करू. एक मिनट राजा पाटिल जो के नीलेश पाटिल के भांजे हैं, आप अगर हैट्रिक करते हैं तो आपको 20,000 रुपये A1 जोड़ी की तरफ से. परंतु दोनच चेंडू त्याच्या स्पेलमध्ये शिल्लक आहेत. हाँ, 2 विकेट भी लेते हैं तो 5वं षटक प्रगतीपथावर आहे या इनिंग्स मधील. फोर्सिंग स्ट्रोक बॉल हवेत आहे, जलचीची शक्यता आहे. यस, लॉंग ऑफला कुठलीही चूक होत नाहीये. 9वा धक्का. देखिए 2 गेंद में 2 विकेट भी लेते हैं तो 5,000 आपको A1 जोड़ी की तरफ से दिए जाएंगे. थँक्यू. A1 जोडीचे A1 शिलेदार सुकेजी डाकी यांना विनंती असेल आपण एक शुभ सन्मान करणार आहोत. शरद दादा पाटील नारिवली यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी सुकेशजी डाकी यांना विनंती करतोय. आपण शुभ सन्मान करावा. नीलेश पाटिल का कहना है लगा दो, और राजा लगा तो मटका नहीं तो झटका. फक्त एक चांगली पार्टनरशिप चौथ्या गड्यासाठी विक्रम आणि जितेश पाटील यांच्यामध्ये पाहायला मिळाली 26 धावांची. त्या व्यतिरिक्त फारच निराशाजनक कामगिरी पाहायला मिळालेली आहे. 33 धावा धावफलकावर 9 गडी बाद. अजूनही 7 चेंडू बाकी आहेत या इनिंग्समध्ये. इसका मतलब है कि पूरे ओवर नहीं खेलेंगे, और इसका मतलब है 5 कैच छूटने के बाद भी वडूनगर आई देवी स्पोर्ट्स को कुछ भी फर्क नहीं पड़ा है. गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. हो, टेंटेटिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. थँक्यू. तर आपण पाहू शकता शरददादा पाटील नारिवली यांचा शुभ सन्मान आमच्या A1 जोडीचे A1 शिलेदार सुकेजी डाकी यांच्या शुभ हस्ते होतोय. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. नुकताच मयूरजी पिसेकर आमच्या A1 जोडीचे A1 मित्र आहेत आणि त्यांचा देखील इथे स्वागत झालेलं आहे.
तर वळूया समालोचन कक्षाकडे. शेवटचं षटक बाकी आहे. हा शेवटचा बॉल राजाच्या स्पेलमधील बॉल थोडा खाली राहिला होता आणि फुटवर्कचा अभाव दिसून आला. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. गावदेवी वेळे ए विपक्ष आगासन. एका बाजूला केजू मुंडे अँड कंपनी आगासन संघ आणि दुसऱ्या बाजूला विजेंद्र पाटील केतन मुकादम अँड कंपनी गावदेवी वेळे ए संघ. जयदुर्गा रोहिंजन बी संघानं खऱ्या अर्थानं इथे निराश केलंय क्रिकेट रसिकांना. भरपूर अपेक्षा या टीम कडून देखील होत्या. यस देखिए वो जो अगला मुकाबला है उसमें केजू मुंडे और राजन थले, क्योंकि राजन थले ने इस साल गेंदबाजों को बहुत भेजा है साजन के घर, गजब के फॉर्म में. धीरज स्वतःचं दुसरं षटक घेऊन यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र डावेष्टीच्या बाहेर दिशा भरकटलेला बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. फॉल ऑफ विकेट्स आपण जर पाहिलं तर 3 या धावसंख्येवर पहिला, दुसरा, तिसरा गडी बाद झाला. चौथा विकेट जो पडला होता तो 29 वर आणि 31ला 5, त्यानंतर 32ला 6, 32ला 7, 32ला 8, म्हणजे 32 वर देखील 3 गडी बाद झाले आणि 33 वर 9वा धक्का लागलाय. धीरज राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, योग्य पद्धतीनं बॉल काही तटवता तर आला नव्हता, मात्र एक धाव तर मिळेल. थँक्यू. तर आमचे गायक प्रकाश चौगुले यांनी अतिशय चांगलं समालोचन केल्याबद्दल स्वर्गीय लीलाबाई वासुदेव मडबी यांच्या स्मरणार्थ प्रकाश चौगुले जे गायक आहेत आमचे A1 गायक, त्यांच्याकडून सिद्दीकजी भाबे यांच्यासाठी 500 रुपयाचं एक आर्थिक मानधन किंवा आपण त्याला एक पुरस्कार म्हणू शकतो, कारण चांगलं समालोचन केलं तर त्याचं एक बक्षीस असतं आणि तेच दिलं जातं आहे आमचे प्रकाश चौगुले गायक यांच्याकडून सिद्दीक भाबे यांनाच. बहुत धन्यवाद प्रकाश चौगले सर. वाकई में कलाकारी कलाकार को पहचान सकता है. निश्चितच. आणि हे आजच नाही तर गेली कित्येक वर्ष सिद्दीकजी करतायत. त्रिफा उद्ध्वस्त होतोय. शेवटची विकेट देखील येथे गमावली जाते. सर्व बाद होतो या मॅच मध्ये. जयदुर्गा रोहिंजन बी संघ फक्त 36 धावा धावफलकावर. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलंय आई देवी वडुनवघर टीम कडून. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज कपिल पाटील. छोटंसं टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये. विजयाकरिता फक्त 37 धावा बनवाव्या लागतील 6 षटकांमध्ये, म्हणजे 36 बॉल्स मध्ये 37 धावा आई देवी वडुनवघर टीम. यस, अगले टॉस की तरफ बढ़ रहे हैं. फिर से मैं धन्यवाद करूंगा गायक प्रकाश चौगले साहब का कि रात आंखों में ढली पलकों पे जिगनू आए. हम हवाओं की तरह जाके उससे छू आए और बस गई है मेरे एहसास में ये कैसी महक, कोई खुशबू मैं लगाऊं तेरी खुशबू आए. चलते इस वक्त संदीप मोड़े के पास. धन्यवाद. मी मयूरजी पिसेकर, आमचे गायक प्रकाश चौगुले आणि आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे जे पदाधिकारी आलेत त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. हायड्रोलिक टॉस बॉक्स आहे. मी आमचे A1 गायक प्रकाशजी चौगुले, मयूरजी पिसेकर आपल्याला विनंती असेल आणि रायगड समालोचक असोसिएशन आगासन संघाचा कर्णधार आणि गावदेवी वेहले ए संघाचा कर्णधार. क्या बात आहे. आमच्या पुढे ये आप देख सकते हैं हाइड्रोलिक डेक टॉस बॉक्स, ये नया आविष्कार आप तक लाई A1 जोड़ी. क्रिकेट में एक नया आविष्कार आप देख रहे हैं, जहां पर हमारे साथी कमेंटेटर
संदीप मोरे जी दोनों टीम के कैप्टन, गावदेवी वेले ए के कैप्टन और आगासन बड़ा नाम है केजू मुंडे, मेहमान भी वहाँ जाते हुए एक अलग ही समा लगता है। जिस तरह हैंगिंग गार्डन दुनिया में लटका हुआ बाग मशहूर है, ये लटका हुआ टॉस बॉक्स मशहूर है। ये देन है एवन जोड़ी की। तो लौट चलते टॉस के लिए संदीप मोरे सर के पास। संदीप जरूर संदीप पाटिल जो रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष हैं, उनसे 2 मिनट की चर्चा जरूर कीजिएगा संदीप मोरे जी। धन्यवाद। तर आमचे एवन जोडीचे एवन सर्व मित्र परिवार, त्यामध्ये मयूरजी पिसेकर, त्याचप्रमाणे आमचे एवन गायक प्रकाशजी चौगुले, आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, तर आमचे लाडके गायक प्रकाशजी चौगुले यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय। टॉस केला जातोय। साहेब असा कॉल आणि साहेब, धन्यवाद। तर आगासन संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकताय, रजनीमध्ये खेळताय, कसं वाटतं एकंदरीत रजनीमध्ये खेळताना? खूप छान वाटतंय। टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। प्रतिस्पर्धी संघ या परिसरातील एक नामांकित संघ आहे, त्यांच्या विरुद्ध खेळताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आगासन संघाचा? 60. कुठले असे महत्त्वाचे गोलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी? केजू आहे, विराज आहे, नागराज आहे, ओमकार आहे। आमचे सुकेजी डाके असतील, निलेशजी पाटील असतील, आमची सिद्धिविनायक क्रिकेट क्लब जी टीम आहे त्यांनी हे आयोजन केलंय, कसं वाटतं आयोजन नियोजन? आयोजन खूप सुंदर केलं आहे आणि दादांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे। ऑल द बेस्ट, थँक्यू। गावदेवी स्पोर्ट्स वेहले संघाचा कर्णधार, नाणेफेक जिंकली असते तर काय केलं असतं? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण केलं असतं। आता फलंदाजी करायची आहे। पहिली महत्त्वाची षटकं असतील ती पॉवर प्लेची। 12 चेंडूचा खेळ महत्त्वाचा आहे, कारण जास्तीत जास्त धावा त्याच षटकामध्ये मिळत असतात। 12 षटकात 12 चेंडूमध्ये किती धावा मिळण्याचा गावदेवी ए संघ? 20+ जाण्याचा प्रयत्न, आणि 6 षटकांमध्ये 60+। असे कुठले 4 फलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी? केतन आहे, विजेंद्र आहे, साजन आहे, मनीष आहे, आणि राजन आमचा अनफिट असल्यामुळे तो खेळू शकत नाही। सूर्यप्रकाशामध्ये खेळणं एक वेगळं खेळणं असतं आणि फ्लडलाईटमध्ये खेळणं एक वेगळं खेळणं असतं, आणि अशा प्रकारच्या आयोजनामध्ये एवन जोडी आयोजित हा एवन चषक कसं वाटतंय? खूपच छान आयोजन आहे आणि ते खेळायला खूपच मजा येईल। ऑल द बेस्ट, थँक्यू। आणि आमचे गायक यांना विनंती असेल, खेल की शुरुआत करना है का वहाँ पे आप ओपिनियन ले सकते हैं संदीप? नाही सर, आमच्या गायकांना 4 ओळी खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी, आयोजन केला सुके डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी, आयोजन केला सुके डाकी निलेश पाटील या एवन जोडीनी। क्या बात है, जोरदार टाळ्या। प्रकाश चौगुले साहेब, सोनालीताई भोईर यांनी केलेले आहेत। तर धन्यवाद सर्व मान्यवर। तर विनंती असेल आपण कृपया या हायड्रोलिक टॉस बॉक्स मधून व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। घुटना टेक और चौका देख। केतन पाटिल
सिक्सर अंपायर ने अपना निर्णय बदल दिया। देखिए केतन पाटिल ने जेबी कप विनर जो हुआ था चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे, उसमें मैन ऑफ द सीरीज रहे थे और BC4 सिटी क्रिकेट में हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर उनके नाम है 76 रन। गजब के टच में चल रहे हैं केतन पाटिल। प्रणव पाटिल राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, केतन को बढ़िया वापसी, झाड़ू शॉट खेलना चाहते थे, बहुत बढ़िया वापसी। हालांकि लक्ष्य इतना बड़ा नहीं है, 37 रन केवल चाहिए। बल्लेबाज 6 ओवर तक सिर्फ खड़े भी रह गए ना तो भी वो रन आ जाएंगे। आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022, रात बहुत ही सुहानी, काफी दर्शक यहाँ पर है, सभी स्टैंड भरे हुए हैं, सभी का हार्दिक स्वागत। प्रणव इस मरतबा बैठ के स्वीप कर दिया गेंद को, गेंद स्क्वायर लेग पर 4 रन। सुकेसाठी निलेश पाटील निशाणा वाढवली अंतुर गावाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा। क्या शॉट खेला है, झाड़ू शॉट, वेकेंट एरिया में 4 रन, 10 पे पहुंचा है स्कोर बिना किसी विकेट के। अगला मुकाबला गावदेवी वेले और आगासन स्पोर्ट्स के बीच में, उसके बाद इस मैच की विजेता टीम और अगले मैच की विजेता टीम के बीच में मुकाबला होगा। ग्रुप एस से सतगुरु सीमेंट पारगांव और ऊपर से शिल्के ब्रदर्स आगे बढ़ गई। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा पंच किया है, गोली, 4 रन। शॉट ऐसे निकला बल्ले से मानो बंदूक की गोली निकल गई हो। देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील। चौगुले यांनी शेवटच्या दिवशी फायनलच्या दिवशी लाईव्ह ऑर्केस्ट्रा विनामूल्य पुढच्या वर्षी जोरदार टाळ्या आमच्या प्रकाश चौगुलेंसाठी। पुढच्या वर्षी संपूर्ण ऑर्केस्ट्रा इथे असेल 5 तारखेला साहेबांच्या वाढदिवशी फायनल साठी। धन्यवाद प्रकाशजी चौगुले साहेब, आपलं हे प्रेम एवन जोडी बद्दल असंच निरंतर कायम राहू। ओवर टू कमेंट्री बॉक्स। क्रैकिंग स्ट्रोक, इस मरतबा कंट्रोल शॉट आउटफील्ड में, गेंद पीछे सरक रही है, कोई भी नहीं है, गेंद मिड विकेट पर 4 रन। ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार। से रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन समालोचक के अध्यक्ष संदीप पाटिल और साथ ही साथ सलाहकार रविंद्र भुईर, युवा सेना तालुका प्रमुख कल्याण विश्वनाथ मस्कर साहब विदा लेते हुए शुभ रात्रि। 18 रन, ऐसा लग रहा है कि बहुत जल्दी वडू नवगढ़ को इस मैच को जीतने की। इस मरतबा बल्ले पे नहीं आई, फिर पीछे गई है, जमीन के सहारे एक और चौका। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या भिवंडीचे साहेब प्रणव पाटिल पे मानो टूट पड़े हैं। केतन पाटिल 4 में 4 चौके लगाए और जिस तरह खाने पे भूखा टूटता है, रनों की भूख, 1 ओवर में चारों शाने चित हो गई। यहाँ पर रोहिंजन की जो गेंदबाजी का इंजन है वो नहीं चल पा रहा है। स्कोर है इस वक्त 22 रन बिना किसी विकेट के। देखना है कि गेंदबाजी में किसको बुलाया जाता है। लोधा एंड से प्रथम घरत, प्रथम नहीं बल्कि दूसरी ओवर में आए। प्रथम विकेट की तलाश रहेंगी प्रथम घरत को। अब सामना करने जा रहे बैट्समैन प्रशांत पाटिल उर्फ गोटिया, ये भी कमाल के खिलाड़ी है, रनिंग बिटवीन द विकेट बहुत तेज करते हैं। वडू नवगढ़ का जबरदस्त परफॉर्मेंस, आज ही उन्होंने हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे चषक अंबेली को जीता।
लेकिन केंद्रीय मंत्री चषक में चैलेंज बहुत बड़े बड़े हैं। यहाँ एक से बढ़कर एक रति महारथी टीमें खेल रही है। ड्राइव किया, ऑन ड्राइव, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, गेंद को उठाया है, 1 रन बनता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 23 रन बिना कोई विकेट के। मुकाबला बिल्कुल एक तरफा होता हुआ, दुनिया में कोई भी शख्स नहीं है जो एक तरफा हार चाहे, एक तरफा प्यार चाहे। वन साइडेड गेम एंड वन साइडेड प्रेम। इस मर्तबा गैप में स्विच हिट है, गेंद बाउंड्री के बाहर, बैकवर्ड पॉइंट पे 4 रन। खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान। 5 गेंदों पे 5 चौके लगाए थे राम पाटिल ने, जय वागेश्वर देसाई के, और 5 गेंदों पे 5 चौके केतन पाटिल। केतन पाटिल कमेटी का काम आसान करते हुए 27 पे पहुंचा है स्कोर। यहां से 10 रन। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस मर्तबा फिर स्वीप किया है, 6 पे 6 चौके केतन के लिए। लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार आपल्या भिवंडीचे साहेब ते नवराज कपिल। देखिए तमाम चौके क्लासिकल स्ट्रोक हैं, जोरदार तालियां होना चाहिए केतन पाटिल के लिए। यस, 6 गेंदों में 6 चौके और 6 ही रन चाहिए। इसे कहते हैं चारों शाने चित करना। पूरी टीम को घुटने पे ला दिया है। स्विच हिट, पीछे खिलाड़ी, और केतन पाटिल आउट। लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार आपल्या भिवंडीचे साहेब ते नवराज कपिल पाटील सरदार। ये देखिए लालच बुरी बला, बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है। गले पड़ गई तो गला दबा देती है। विकेट दबा दी यहाँ पर केतन की। नए बैट्समैन बल्लेबाजी को रोहिदास मात्रे। 6 रन और चाहिए मैच को जीतने के लिए। अल्पेश गायकवाड हमारी ऑफिशियल स्कोरिंग कर रहे हैं। देखिए कौन कहता है कि पाँव से चला जाता है और बाजुओं से उड़ा जाता है। इस शख्स ने तमाम जो डेफिनेशन है उसको चेंज कर दिया। अपने हौसलों की उड़ान बढ़ी और 2 साल में बहुत ऊपर गए। सराहना होंगी अल्पेश की। इस मरतबा हल्के से गेंद को ड्राइव करते हुए वाइड ऑफ मिड ऑफ, 1 रन। लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए, ओ अपने सामने पटका, लेकिन उस गेंद को भी अजीबो गरीब शॉट खेला है। क्रिकेट के मैनुअल में इस तरह के शॉट नहीं मिलते हैं। 2 रन, अपने सामने ही पटक दिया था गेंदबाज ने। 2 ओवर 34 रन, केवल 3 रन चाहिए। फील्डिंग तुरंत सजाना है। इसके बाद बैक टू बैक 2 मुकाबले बड़े रहेंगे और जीतने वाली टीम को कहीं भी नहीं जाना है। देखना है कि गेंदबाजी में किसको बुलाया जाता है। आशीष पाटिल को बुलाया गया है। जब मैच की पूरी कशिश ही निकल गई है उस वक्त आशीष को लगाया है। सामना करेंगे बैट्समैन रोहिदास मात्रे। फील्ड की जमावट अभी भी घेरे के अंदर पावर प्ले के बाद फील्डर हैं, क्योंकि रन ज़्यादा नहीं बचे, केवल 3 रन। आशीष हेलीकॉप्टर ड्राइव इनफील्ड के ऊपर से, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद पे झपटे हैं।
1 रन बना है, मना किया गोटिया ने। 2 रन और चाहिए चारों शाने चित करने के लिए यहाँ पर रोहिंजन बी टीम को। एक तरफा मुकाबला चलता हुआ, हालांकि आज कट टू कट मैचेस रहे। हो गेंद मैदान के बाहर और रोहिंजन बी केंद्रीय राज्य मंत्री चषक के बाहर। अभिनंदन अभिनंदन वडू नौकर एंड हार्ड लक रोहिंजन। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने धमाल मचाया। 1 ओवर 3 बॉल कुल मिलाकर 6 रन और 4 विकेट, वो हैं धीरज धुमाले। हम आपको लिए चलते हैं इस वक्त संदीप मोड़े सर के पास। मैन ऑफ द मैच धीरज धुमाले, 1.4 ओवर 6 रन एंड 4 विकेट। इट्स ओवर टू संदीप मोड़े। धन्यवाद। तर मी एवन जोडीला विनंती करतोय त्यांचे एवन मित्र मयूर सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष, ज्यांची सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आणि एकंदरीत सर्व क्षेत्रामध्ये एक चांगला बोलबाला आहे, युवा उद्योजक आहेत, युवा बिल्डर्स आहेत। मी विनंती करतो एवन जोडीला आपल्या शुभ हस्ते आपण मयूरजी पिसेकर यांचा शुभ सन्मान आपण घ्यावा। अतिशय साधं व्यक्तिमत्व आहे, गरीब असो वा श्रीमंत असा कधीच भेदभाव नसतो तो आमच्या एवन जोडीला आणि मयूर शेठ पिसेकर यांना। महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची आपुलकीची ही उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं हे पुष्पगुच्छ आणि वारकरी संप्रदाय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे आपण देवतांना माऊली असं संबोधतो, असं आपलं पंढरपूरचं विठ्ठल रखुमाई या माऊलीची प्रतिकृती आपण शुभसन्मान स्वरूपात मयूरजी पिसेकर आणि आमच्या एवन जोडीकडून हा विशेष सन्मान। संतोषजी खारीक बजरंग दलचे कल्याण जिल्हा सचिव संयोजक यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। अगेच बजरंग दल म्हटलं की खूप चांगलं कार्य हिंदू समाजासाठी केले जातं या बजरंग दलाकडून। खास करून गोरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळतो। आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही सर्वांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद मानतोय। मान्यवरांचं स्वागत, आयोजकांचे हार्दिक आभार। तर वळूया सामनावीर या पुरस्कारासाठी। सामनावीर पुरस्कारासाठी तर मी विनंती करतोय मयूरजी पिसेकर यांना आपण हा मानाचा मुकुट, मानाची कॅप आपण परिधान करायची आहे। आमच्या धीरज धुमाळे यांना आपण द्यायची आहे। धीरज धुमाळे याला आपण सन्मानित करायचंय सामनावीर या पुरस्कारासाठी। त्यांच्या शुभ हस्ते आपण मेडल देखील देणार आहोत, क्रिस्टल मेडल। आमचे संजयजी खारीक यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण क्रिस्टल ट्रॉफी सन्मान चिन्ह स्वरूपात त्यांना द्यायची आहे। त्याचप्रमाणे
सकस आहार, ताजी फळं खा आणि निरोगी राहा हा शुभ संदेश आमच्या एवन जोडीकडून दिला. ताजी फळं, फळांची टोकरी, आणि एक घड्याळ आहे ते मी विनंती करतोय तुकाराम पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण ते घड्याळ या एवन जोडीची आठवण सदैव तुमच्या परिवाराला तुम्हाला येत राहो आणि वेळ पाहिल्यावर नक्कीच या स्पर्धेची आठवण तुमच्या मनामध्ये कायम निरंतर तशीच राहो यासाठी हे घड्याळ सन्मानचिन्ह स्वरूपात एवन जोडीकडून दिलं जात आहे. तर अभिनंदन. वळूया पुढच्या सामन्याकडे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धूम मचाने वाले कमेंटेटर सुभाष धुमाळ, अजय घरत, प्रसाद परब आणि सिद्दीक भाबे. धन्यवाद संदीप मोरे सर. तर गावदेव वेले संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत.